गुड इव्हनिंग गाईज. तर आज आम्ही आलो आहे नवीन ब्लॉगमध्ये आणि तेही आमच्या फार्मवर, आणि जिथे आम्ही आज दुधी, चिबूड आणि काकडी काढण्यासाठी आलेलो आहोत. नक्कीच तुम्ही पाहू शकता आता आमच्या एलावर दुधीसुद्धा लागलेल्या आहेत. पाहू शकता या कशा किती मोठ्या प्रमाणावर आहे. आणि काकड्यासुद्धा आम्ही काढतो आहे. अंजलाकडे सुद्धा काकड्या भरपूर जमलेल्या आहेत. एकदम गावठी अस्सल बियाणं असलेला हा शेतमाल आहे आमचा. आणि तिथं आपण पाहू शकता जो माझा आंब्याचा व्यवसाय आहे त्याचंही झाडंसुद्धा लावलेली आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण काकड्या जमवायचं काम सुरू झालेलं आहे आमचं. ही बघा दुधी किती मोठी आहे. आता ही दुधी खूप मोठी झाली आहे आणि जून झाली आहे, त्यामुळे आम्ही त्याला काढत नाही, कारण जून झालेल्या दुधीचा वापर सर्रास कमी केला जातो. आणि आता हिला आम्ही जास्त तयार करून त्याच्या बिया काढू आणि पुढील वर्षी त्या नक्कीच रुजवू आणि नवीन उत्पादन त्याच्या माध्यमातून काढण्यात येईल. हे काय अंजला? चिबूड. हे बघा, हे चिबूड आहेत, छोटे छोटे चिबूड आहेत. नक्कीच आता आपण चिबूडसुद्धा काढणार आहोत. त्या अगोदर काकड्या जमवायचं काम सुरू आहे. हे अंजला, हे उजव्या हातामध्ये काय आहे तुमच्या? काकडी आहे गे? नाही, दुधी दुधी. याचं काय बनतं? ह्याचं काय डालगोश. डालगोश. हा, आणि हळवा पण बनतं. म्हणजे दुधी हलवा सुद्धा याचा बनतो. ओके. आणि हे कुकुंबर, काकडी. काकडी भरपूर जमवले आहेत तुम्ही. तसे एक्सपर्ट आहात तुम्ही काकड्या वगैरे जमवण्यामध्ये. चला तर आपण आता चिबूड घेऊया, कारण आता नक्कीच आज आमचा माल मुंबई वाशी मार्केटला जाणार आहे. त्या अगोदर आम्ही थोडंसं घरी नेण्यासाठी सुद्धा आता काकड्या काढतो आहे. तर नक्कीच तुमची जर मोठ्या प्रमाणावर ऑर्डर असेल, 1-2 किलो आम्ही विकत नाही, तर मोठ्या प्रमाणावर जसे टन 1.5 टन अशी काकडी आमची गेल्या आठवड्यात गेली होती. आणि प्रत्येक आठवड्यात एकदा अशी प्रत्येक सोमवारी आम्ही काकड्या काढतो. तर आज नक्कीच सोमवार आहे आणि आम्ही काकड्या काढतो आहे. हे बघा, हे आमच्या बागेमध्ये नेपाळी माणसं आहेत जे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. आम का पेटी भी भरता है ना? हाँ, सब कुछ बढ़ता है. आम निकालता भी है, पेटी भी भरता है. हाँ और अभी खत बीट डालने का पूरा एक्सपीरियंस है आपको? हाँ, डाल के हो गया खाद बीज. वेरी गुड. ये जीवन है? जीवन नेपाल से हो? निकाल से. और कितना साल हो इधर? और 1 साल हो गया. और इससे पहले भी इधर आता था आम का काम करने? हाँ, पहले आता था. किधर किया था पहले? उधर रत्नागिरी में. रत्नागिरी में. तो इधर अच्छा लग रहा है? हाँ, अच्छा लग रहा है. हाँ, ये इंडिया पसंद है आपको? पसंद है. हाँ, नेपाल का बहुत दोस्त है हमारा भी, और ये भी नेपाल से है. आज ये खत और डालने का काम कर रहा है, और जब मैंगो सीजन रहता है तो आम निकालने का भी काम करता है. जीवन. और आपका नाम क्या है? भुवन. हे भुवन आहे. नक्कीच मित्रांनो, हे दोन आपल्या बागेमध्ये कामाला आहेत. आणि कालच आल्यामुळे माझा जो एक रुपेश नावाचा भाव आहे, म्हणजे मित्र आहे, त्याच्या माध्यमातून हे स्टाफ मला मिळालेला आहे. आणि आजपासून ते कामावर रुजू झालेले आहेत. मित्रांनो, शेती व्यवसायाकडे प्रत्येकाने वळलं पाहिजे, कारण शेतीमालाच्या माध्यमातून एक चांगला रोजगार आहे. आणि आपल्या कोकणामध्ये सर्रास या व्यवसायाच्या माध्यमातून आपण एक मोठं आपलं व्यवसायाचं रूपांतर करू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर पैसा आपण कमवू शकतो. मात्र आपली कोकणी माणसं ही आपल्या जागा, आपल्या जमिनी, आपले नारळ आणि पोपळीच्या ज्या बागा आहेत त्या सोडून मुंबई आणि पुणे शहरामध्ये जाऊन नोकरी करत आहेत. तर माझी नक्कीच प्रत्येकाला विनंती असेल की आपण सर्वांनी आपल्या या कोकणामध्ये येऊन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करा आणि त्या माध्यमातून रोजगार दुसऱ्या युवकांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. हा बघा मित्रांनो, याला चिबूड म्हटलं जातं आणि अनेक लोकांना हा चिबूड आवडतो. खरोखरच एक गोड पदार्थ आहे आणि याच्यामध्ये साखर किंवा दही टाकून खाण्याचा ज्याला मोह आणि आवड आहे तो नक्कीच याच्यासाठी बेभान होऊन फॉरेनला असो किंवा मुंबईला असो तो नक्कीच कोकणात येऊन चिबूड खाण्याचा प्रयत्न करतो. आणि हा चिबूड प्रत्येकाच्या, आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटणारी यात मात्र कोणतीही शंका नाही. ताज्या गावठी काकड्या आत्ता काढलेल्या आहेत आणि अतिशय गोड गावठी काकडी जी बाजारात येते ती मित्रांनो कोल्हापूर, पाटण, कराडवरून आलेल्या काकड्या असतात. तर या कोकणातील आपल्या या लाल मातीत रुजलेली अतिशय गोड काकडी असते आणि नक्कीच ते आपण आता घरी नेणार आहोत.